Hello, welcome to our English class. Today we are going to see our next lesson, Journey to the West. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. The novel tells us जे काही ही कादंबरी अशी सांगते की जो होली मॉन्क होता, जो पवित्र साधू होता, त्याला ठार मारण्यासाठी ज्यावेळेस त्याच्या तो यात्रेला निघाला होता आणि त्यावेळेला त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या रस्त्यामध्ये देर आर मेनी डेमन्स, भरपूर काही राक्षस होती आणि इव्हिल पॉवर, दुष्ट अशा शक्ती त्या ठिकाणी होत्या आणि त्याला ठार मारण्यासाठी गॉबलअप म्हणजे त्याचा चट्टामट्टा किंवा खाऊन टाकण्यासाठी त्या तयार होत्या. त्या ठिकाणी त्याच्या रस्त्यामध्ये होत्या. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस तो निघाला, हू वूड सेव्ह हिम, मला या सगळ्यापासून त्याला कोण वाचवणार होतं, त्याचा बचाव कोण करणार होतं, तर त्याचा बचाव हू वूड व्हॅन्क्विश द डेमन्स, या ज्या काही दुष्ट शक्ती होत्या, जे राक्षस होते त्यांना व्हॅन्क्विश म्हणजे त्या पद्धतीने किंवा आपण म्हणतो त्यांचा पूर्णपणे नष्ट कोण करणार होतं, तर त्या ठिकाणी होतं वेल द गॉनियन डेटी हू इज द गॉडेसेस ऑफ मर्सी. गॉडेसेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता, तिचं नाव आहे गॉनियन डेटी. ती गॉनियन डेटी, गॉडेसेस ऑफ मर्सी, दयेची देवता, त्या ठिकाणी त्याला मदत करणार होती. आणि दयेची देवतेने किंवा गॉनियन डेटीने हे काम 3 जणांवर सोपवलं होतं. वेल द गॉनियन डेटी हू इज द गॉडेसेस ऑफ मर्सी हॅज सीन टू दॅट शी हॅज असाइन this task to 3 special people, Sun Wukong or the Monkey King, Zhu Bajji or Pixie, and Sha Wujing or Sand Priest. Sand Priest म्हणजे धुळीची धुळीचा जो काही साधू असतो त्याला म्हणतात सँड प्रिस्ट. सँड ॲक्च्युली म्हणतात वाळू, पण सँड या ठिकाणी आला आहे धूळ. मग ह्या गॉडेसेस ऑफ मर्सी, दयेची जी काही देवता होती, गॉनियन डेटी हे नाव आहे दयेच्या देवतेचं. मग तिने हे काम, त्याला जो काही होली मॉन्क होता, पवित्र साधू होता, त्या पवित्र साधूला या सगळ्या राक्षसांपासून वाचवण्यासाठी 3 जणांवर जबाबदारी सोपवली. आता या ठिकाणी 3 जण जे होते त्यातला पहिला होता फर्स्ट वन सन उकॉंग, द मंकी किंग, त्यालाच मंकी किंग पण म्हणतात, जू बज्जी, त्यालाच पिक्सी पण म्हणतात, आणि शा उजिंग और सँड प्रिस्ट, या तिघांवर ती जबाबदारी सोपवण्यात आली. नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. In fact, though they all have supernatural powers, they are known troublemakers. These 3 characters are no saint. हे कोणत्याही प्रकारचे साधू नव्हते. दे हॅव अ सुपर नॅचरल पॉवर्स, त्यांच्याकडे अशी सुपर नॅचरल अशी शक्ती होती. आणि दे आर नोन ट्रबल मेकर्स. ट्रबल म्हणजे काय, त्रास देणारे, जे काही त्रास तयार करणारे, त्यांना आपण उपद्रवी म्हणूया, अशा पद्धतीने ते ओळखले जायचे. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग, म्हणून देवांनी त्यांना काय केलं होतं, थ्रोन देम, त्यांना हाकलून दिलं होतं, फेकून दिलं होतं त्या स्वर्गामधून, कारण ते इतरांना त्रास द्यायचे, उपद्रवी होते. हवेवर द काइंड डेटी गॉनियन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम वन मोर चान्स. हवेवर, तथापि, तरीसुद्धा जी काइंड, दयाळू अशी जी देवता होती गॉनियन, दयेची देवता, तिने काय केलं, या तिघांवर त्यांना एक संधी दिली, प्रत्येकाला एक संधी दिली. ती संधी कोणती बघा. इफ यू हेल्प द होली मॉन्क in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. If you help the holy monk in his pilgrimage, जर तुम्ही या होली मॉन्कला, या साधूला मदत केली, तर त्याच्या जो काय पिलिग्रिमेज होते, त्याची ती यात्रा होती, त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याला मदत केली, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, चांगल्या कामासाठी जर तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर केला, तर तुम्हाला देन यू मे रिटर्न टू हेवन, आणि मग तुम्हाला स्वर्गात घेतलं जाईल.
घेतलं जाऊ शकतं असं त्यांना सांगण्यात आलं. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव अग्रीड टू बी यॉंग चॉंग्स डिसिपल्स अँड टू हेल्प यॉंग चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि या गोष्टी सांगितल्यानंतर हे जे काही 3 कॅरेक्टर्स होते, हे 3 जण होते, त्या ठिकाणी सहमत झाले, ते तयार झाले यॉंग चॉंगचे डिसिपल म्हणजे शिष्य व्हायला आणि त्याला मदत करायला. त्याची जी काही अवघड अशी जर्नी होती, डिफिकल्ट अशी जर्नी होती, प्रवास होता, त्या प्रवासामध्ये त्याचे शिष्य व्हायला आणि त्याला मदत करायला ते तयार झाले. अँड शुअर इनफ they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. आणि ऑब्वियसली अँड शुअर इनफ म्हणजेच त्या ठिकाणी नक्कीच ज्यावेळेस ऑन द वे टू द होली लँड, जी पवित्र अशी भूमी आहे भारताची, किंवा भारताच्या या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांनी अनेक प्रकारचे थ्रिलिंग थरारक अशा गोष्टी केल्या, एक्सायटिंग सुंदर अशा, कधीकधी दॅट इज समटाईम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स, कधीकधी गमतीदार असं साहससुद्धा त्यांना करावं लागलं होतं. The most powerful among the 3 disciples is Sun Wukong. 3 disciples, ते 3 शिष्यांपैकी सर्वात पॉवरफुल असा जो शिष्य होता तो होता सन वुकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्ट ही काय होती, असामान्य अशी होती. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. आता माउंटनचं नाव आहे बघा, फ्लावर फ्रूट माउंटन. जे काही फ्लावर फ्रूट माउंटन होतं, फळ पर्वत म्हणूया त्याला, पुष्पफल पर्वतावर दगडाचा किंवा दगडी अंड्यावरून ज्यावेळेस वारे वाहिले, विंड्स ब्ल्यू, ज्यावेळेस वारे वाहिले त्यावेळेस याचा जन्म झाला, सन वुकॉंगचा जन्म झाला. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म, तो स्वतःला 72 डिफरंट वेज, 72 वेळा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये स्वतःमध्ये 72 मार्गाने, 72 मार्गाने स्वतःमध्ये रूपांतर घडू शकत होता. इतकेच नाही तर not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. तो त्याच्या पद्धतीने, इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने कोणतीही सजीव वस्तू किंवा निर्जीव वस्तूमध्ये तो रूपांतर करू शकत होता. त्याच्याजवळ एक कडल होतं बघा, ही इज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल इज अल्सो मॅजिकल. आता कडल म्हणजे काय, दॅट इज वी कॅन से दॅट एक सोटा असतो जो गोल्ड बँडेड होता, सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा होता, इच्छाकारी जादूचा सोटा त्याच्याकडे होता. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर. तो जो काही सोटा होता, दॅट इज इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टायनी ॲज अ निडल. निडल म्हणजे सुई. आता जो काही सोटा होता त्याच्याकडे, जो जादूचा, तो सोटा कधीकधी आकाशाला आधार देणाऱ्या जो काही पिलर असतो, स्तंभ असतो मोठा, त्याच्या एवढा अगदी आकाशापर्यंत जाऊन एवढा मोठा स्तंभ, एवढा मोठा पिलरसुद्धा होऊ शकत होता. आणि कधीकधी तो त्या सोट्याचं रूपांतर तो जादूचा होता आणि कधी तो सुईसारखा सुद्धा एक अगदी छोटासुद्धा होत होता. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर.
आणि तो जो काही सोटा होता, ज्यावेळेस तो काय करायचा, मग तो जो काही जो काही मंकी किंग होता, वानराचा जो राजा, तो काय करायचा, तो सोटा आपल्या कानाच्या पाठीमागे बिहाइंड हिज इयर, कानाच्या पाठीमागे काय करायचा, टक्स म्हणजे काय, खोचून ठेवायचा. सन उकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन somersault. He can walk through fire, travel underwater, and fly to any place at will. His body is as hard as a diamond, so no one and nothing can injure him. हा जो काही सन उकॉंग होता, तो सन उकॉंग अगदी समरसॉल्ट म्हणजे कलांटी उडी मारून अनेक थाउजंड, जे काही हजारो किलोमीटरचा प्रवास एका उडीमध्ये तो करायचा, कोलांटी उडीमध्ये तो पूर्ण करू शकत होता. ही कॅन वॉक थ्रू फायर, तो फायर अग्नीतून सुद्धा प्रवास करू शकत होता. देन ट्रॅव्हल अंडर वॉटर, पाण्याखालून प्रवास तो त्या ठिकाणी करू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल, आणि त्याची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो कुठेही उडवत जाऊ शकतो. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड, त्याची जी काही बॉडी होती तो हिऱ्याप्रमाणे कणखर आहे. म्हणून सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम, म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू त्याला इजा करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्स-रे व्हिजन. His golden gaze fiery eyes have x-ray vision. No one can deceive him. बघा, गोल्डन गेज फायरी आईज म्हणजे जसं सोन्याचं कटाक्ष टाकणाऱ्या, फायरी आईज जसं आग ओकणाऱ्या, जसं काही त्याचे सोन्याचं कटाक्ष टाकणारं आणि आग ओकणाऱ्या त्याच्या डोळ्यात क्षकिरणांसारखी नजर आहे. नो वन कॅन डिसीव हिम, त्याला कोणीही फसवू शकत नाही. अशा पद्धतीचा हा मंकी किंग आहे. या मंकी किंगच्या सगळ्या क्वालिटीज या ठिकाणी या पॅसेजमध्ये दिलेल्या आहेत. We will see that remaining part of the lesson in the next sessions. Thank you very much.